राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या छिंदवाडा ते नागपूर या साहसी सायकल यात्रेचा नियोजनानुसार गुरुवारी रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती भवनात समारोप झाला। सुमारे 125 किलोमीटर अंतर पार करून 100 पेक्षा अधिक स्वयंसेवक यात सहभागी झाले होते। ही 2 दिवसीय सायकल यात्रा संघाच्या छिंदवाडा महाविद्यालय कार्य विभागातर्फे आयोजित करण्यात आली होती। या यात्रेचा मूलभूत उद्देश तरुणांमध्ये राष्ट्रभावना, शारीरिक सुदृढता, सामूहिक शिस्त आणि समाज जागृती या मूल्यांची जाणीव दृढ करणं होता। यात्रेची सुरुवात बुधवारी म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता छिंदवाडा येथील संघ कार्यालयातून करण्यात आली। लिंगा, उमरानाला, रामाकोना, संसार मार्गे बोरगाव इथं पहिल्या दिवसाचा मुक्काम करण्यात आला। प्रवासादरम्यान स्वयंसेवकांनी ग्रामीण भागातील नागरिकांशी संवाद साधला। प्रवासात भारत माता की जय, वंदे मातरमसह विविध जयघोषाच्या घोषणा देत सहभागी तरुणांनी देशभक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला। विशेष म्हणजे अनेक ठिकाणी स्वयंसेवकांचा पुष्पवृष्टीद्वारे स्वागत करण्यात आलं। अनेक शाळा, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी सायकल स्वारांसाठी पेयजल, अल्पोपहार, विश्रांतीची व्यवस्था केली होती। सायकल यात्रेतील शिस्त, उत्साह पाहून स्थानिक नागरिकांनी कौतुक केलं। गुरुवारी सकाळी सायकल यात्रेनं पुन्हा मार्गक्रमणाला सुरुवात केली। सावनेर, दहेगाव, कोराडी मार्गे प्रवास करत दुपारच्या सुमारास नागपूर येथील रेशीमबाग हेडगेवार स्मृती भवन इथं या सायकल यात्रेचा समारोप झाला। नागपुरात पोहोचल्यानंतर सर्व स्वयंसेवकांनी हेडगेवार स्मारक, महाल येथील ऐतिहासिक घर तसंच संघाच्या इतर महत्त्वाच्या स्थळांना भेट दिली। या तरुणांनी संघाच्या स्थापनेपासून आजवरच्या शताब्दी प्रवासाचा इतिहास जाणून घेतला। डॉक्टर हेडगेवारजी जे होते त्यांचं जीवन हे त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक अशी साहसिक काम केलेलं आहे। त्यांच्याकडनं आम्ही प्रेरणा घेऊन की आम्ही पण एक छोटंसं लहानसं, तितकं त्यांच्या इतकं तर आम्ही नाही करू शकत, पण एक त्यांना एक समर्पण म्हणून एक आम्ही हे नियोजन केलं की आम्ही सायकल यात्रा तरी आम्ही करू शकतो। किती विद्यार्थी होते यात किमान 102 विद्यार्थी यांनी सहभाग घेतला।